पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत सर्वाधिक 3 ते 4 जागा जिंकण्या एवढे आमदार संख्याबळ असलेल्या भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या व्यतिरिक्त आश्चर्याचा धक्का देणारी नावे जाहीर होऊ शकतात. यात एका अमराठी नेत्याच्या नावाची चर्चा आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीत उमेदवारीवरून झालेली वाद पाहता पहिल्या टप्प्यात 6 जागांवर विजयाची खात्री असलेली सत्ताधारी महायुती ऐनवेळी 7व्या जागेसाठी उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवारांची नावे ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी राज्य सुकाणू समितीचे नुकतीच बैठक झाली. त्यात निश्चित झालेल्या नावांबाबत भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्यातील नेते चर्चा करण्याची शक्यता आहे. येत्या 1 ते 2 दिवसात भाजपाचे राज्यातील उमेदवार जाहीर होऊ शकतात. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आठवले या वरिष्ठ मंत्र्यांचे अपवाद वगळता भाजप राज्यसभेसाठी एका नेत्याला दुसऱ्यांदा संधी देत नाही. किंबहुना महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशासारख्या राज्यांबाबत पक्षाने धोरण म्हणून तसे ठरवल्याचे पूर्वीचे उदाहरण सांगतात. माजी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड याला अपवाद ठरणार का, असा प्रश्न यावेळेस आहे. कराड, रावसाहेब दानवे आणि धैर्यशील पाटील यांनी राज्यात काम करण्यास सांगितले जाऊ शकते, असे सूत्रांनी म्हटलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची नावे चर्चेत आहेत. तावडे स्वतः महाराष्ट्रातून राज्यसभेवर येण्यास कितपत उत्सुक आहेत, हाही प्रश्न कायम आहे. भाजप उमेदवारांची नावे वरिष्ठ पातळीवर निश्चित झाल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. एका अमराठी नेत्याचं नाव यात आहे. राज्यसभेच्या 7 जागांपैकी भाजप 4, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 1 आणि शिवसेना 1 असे सूत्र महायुतीत निश्चित झालं आहे. 7व्या जागेसाठी मवियामधील वाद कायम असताना या जागेवर उमेदवार उतरवण्याची सूचना थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून आल्याचे समजत आहे. भाजपला 7वा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील आणि ते साध्य करण्याची तयारी महायुतीने केल्याचं समजत आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर 3ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देण्याचा पर्याय प्रत्यक्षात येण्याची चिन्हे नसल्याचे भाजप सूत्रांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि उबाठा शिवसेना पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्रित आले तर त्यांच्याकडे काठावरच्या बहुमतासाठीची 36 मते होतात. राज्यसभेची निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्ताधारी भाजप या निवडणुका अत्यंत चुरशीने लढवत असल्याने त्या रंगतदार होतील.